Hello everyone, I hope your preparation is going well. अँड तुमच्या ह्या प्रिपरेशनमध्ये थोडी हेल्प करण्यासाठी आपण परत एकदा रिझ्यूम करत आहोत आपली PYQ डिस्कशन सिरीज. सो PYQ 2025चा हा पहिला व्हिडिओ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री ह्या लेसनचे PCM शिफ्टचे क्वेश्चन्स. ओव्हरऑल यावर्षी टोटल 15 शिफ्टमध्ये एक्झाम झाली होती. यावर्षी आय मीन 2025मध्ये 15 शिफ्टमध्ये एक्झाम झाली होती आणि त्याचे मिळून माझ्याकडे टोटल 16 क्वेश्चन्स आता ह्या फाईलमध्ये आहेत. सो नॉर्मली ऑन अन ॲव्हरेज आपण एक्सपेक्ट करू शकतो की पर शिफ्ट ह्या लेसनमधून एक क्वेश्चन येणार आहे. हा लेसन घ्या किंवा 11th स्टँडर्डचा तुम्ही कोणताही लेसन घ्या तर 11th स्टँडर्ड म्हटलं की पर शिफ्ट यू कॅन एक्सपेक्ट ओनली वन क्वेश्चन. ओके, दिसायला हा वन क्वेश्चन खूप छोटा वाटेल, बट ओव्हरऑल जेव्हा आपण रँक लिस्ट बघतो तेव्हा एक एक मार्कने पण खूप साऱ्या गोष्टी बदलून जातात. ऑल राईट, सो नाव विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम वी विल स्टार्ट विथ द डिस्कसिंग अवर PYQs. फर्स्ट क्वेश्चन जो आहे दिस इज फ्रॉम 2025चा 5th मेचा शिफ्ट. सो या क्वेश्चनमध्ये बघा काय विचारलेलं आहे. तर क्वेश्चन आहे द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट इन 5.4 ग्राम ऑफ युरिया. सेकंड क्वेश्चन पण सिमिलर टाईपचाच आहे. इथे पण विचारलेलं आहे 5.4 ग्राम ऑफ युरिया, फक्त इथे विचारलेलं आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, बऱ्यापैकी सेम क्वेश्चन्स आलेले आहेत फॉर 26 एप्रिल आणि 5 मे. नाव हा सॉल्व करण्यासाठी मला काय करावं लागणार आहे. फर्स्ट आय हॅव टू कॅल्क्युलेट मोल्स. आता मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो तर गिवन मास अपॉन मोलार मास हा फॉर्म्युला यूज करतो. आता ह्या सेकंड क्वेश्चनमध्ये तर इथे मोलार मास डायरेक्टली गिवन आहे, पण पहिल्या क्वेश्चनमध्ये गिवन नाहीये. सो तुम्हाला पहिलं तर युरिया म्हटलं की त्याचा फॉर्म्युला इथे माहीत असला पाहिजे. तो असतो CH4N2O. आता या CH4N2O मध्ये आपला कार्बन जो असतो त्याचं ॲटॉमिक मास असतं 12, हायड्रोजन 1, नायट्रोजन इज 14 अँड ऑक्सिजन इज 16. सो ह्या सगळ्याची त्याच्या नंबरने मल्टिप्लाय करून ॲडिशन केली की आपल्याकडे आन्सर मिळतं 60. मग आता गिवन मास आहे माझ्याकडे 5.4, त्याला मी डिव्हाइड केलं बाय 60 की मला मिळतात मोल्स. आता हे मोल्स डायरेक्टली सॉल्व नाही करायचे, मोल्सचा आन्सर काढत नाही बसायचं. त्याच्याऐवजी पुढे प्रोसीड करायचं की आता मला मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करायचे. मग मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो तर हे जे आलेले मोल्स आहेत त्या मोल्सला ॲव्होगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करतो. मग मोल्स आहेत माझ्याकडे 5.4 अपॉन 60, त्याला मी मल्टिप्लाय करणार आहे बाय 6 इंटू 10⁻23. आता काही जण म्हणतील सर हे तर व्हॅल्यू 6.022 असते, मग तुम्ही 6 घेताय. तर बघा CET मध्ये बऱ्यापैकी अप्रॉक्सिमेशन चालतं. हा जो 022 आहे त्याला जरी मी कन्सिडर नाही केला तरी चालणार आहे. डायरेक्टली 6 इंटू 10⁻23 ने सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला आन्सर मिळून जातं. यू कॅन सी हिअर 6 आणि 60 कट केला, इथे 10 राहील, बाकी 5.4च्या फॉर्ममध्येच आन्सर राहणार आहे. आता 5.4च्या फॉर्ममध्ये मला इथे एकच ऑप्शन दिसतोय. सो हा झाला इथला करेक्ट आन्सर. नाव सेकंड पार्टसाठी मला इथे कॅल्क्युलेट करायचे नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. आता ते कॅल्क्युलेट करायला मला काय करावं लागेल तर परत एकदा फॉर्म्युलावरती यावं लागेल. ज्या फॉर्म्युलामध्ये आय कॅन ऑब्झर्व एका मॉलिक्युलसाठी वी हॅव टोटल 4 हायड्रोजन्स, राईट. नाउ सिन्स वी हॅव 4 हायड्रोजन का काउंट, सो हा जो आलेला आन्सर आहे त्या आन्सरला हा 5.4ला आय एम गोइंग टू मल्टिप्लाय बाय दिस 4, जिथून मला आन्सर अराउंड 20, 5 4 जा 20 आणि 4.4 1.6, सो 21.6च्या आसपास आन्सर मिळत आहे. मग हे 216 वाले जर नंबर आपण बघितले तर मला इथे दिसतोय 2.168 इंटू 10⁻23. मी हे सॉल्व करत असताना कोणताही क्वेश्चन सॉल्व करत असताना पॉवरला बघितलं पण नाहीये. न बघण्याचं रिझन तुम्हाला इथे दिसेल की 10⁻23 चारही ऑप्शनमध्ये आहे. सेम इथे 10⁻22 चारही ऑप्शनमध्ये आहे. सो पॉवर न बघता मी फक्त नंबर्सने कॅल्क्युलेट केलं, आपला आन्सर मिळालेला आहे. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन.
आपण बघूया फ्रॉम 26 एप्रिल मॉर्निंग शिफ्ट मधला क्वेश्चन आहे. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे आहेत फ्रॉम 3.42 ग्रॅम ऑफ मिथेन. अगेन आता मिथेन म्हटलं की त्याचा फॉर्म्युला असतो CH4 आणि त्याचं मास बनतं 16, कार्बन 12, हायड्रोजन 1. नाव गिवन मास घेतलं 3.2 डिवाइड केलं 16 ने, तो मला मिळाले पहिले मोल्स. आता मला काही मोल्सला थांबायचं नाही, मला काढायचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग त्यासाठी पहिलं मला ह्याचे मॉलिक्युल्स काढावे लागतील. आता मॉलिक्युल्स काढण्यासाठी काय करणार, तर ही जी व्हॅल्यू आहे 3.2/16 त्याला मी मल्टिप्लाय करणार आहे बाय 6 × 10⁻23 ने. ओके. नाव मॉलिक्युल्स मिळाल्यानंतर पण थांबून चालणार नाहीये, आन्सर पाहिजे इलेक्ट्रॉन्सचं. सो इलेक्ट्रॉन्स काढण्यासाठी आता इथे बघावं लागेल आपल्याला की कार्बन जो आहे, एक कार्बन म्हटला की 6 इलेक्ट्रॉन्स असतात आणि एक हायड्रोजन घेतला की इट कन्सिस्ट ऑफ 1 इलेक्ट्रॉन. सो ओव्हरऑल ह्याचे मिळून आपल्याला मिळणार आहेत 10 इलेक्ट्रॉन्स. बरोबर. सो ह्या 10 ने मला फक्त इथे मल्टिप्लाय करावं लागेल. सो एनिवे 10 नेच तुम्ही मल्टिप्लाय करताय, तो फक्त ते पॉवर मधले चेंजेस होतील. तर मी फक्त नंबरसाठी जरी सॉल्व्ह केलं तरी मला करेक्ट आन्सर मिळणार आहे. बघा 3.2 ला मी 32 कन्सिडर करून 16, 32, 2 घेतो आणि आता 2 × 6 म्हणजे हे 12. सो 12 साठीचा आन्सर बघाल तर परत एकच ऑप्शन दिसतोय 1.204. राईट. आता तुम्ही म्हणाल सर इथे तर पॉवर वेगवेगळ्या होत्या. बरोबर आहे, पॉवर वेगवेगळ्या होत्याच, पण त्याबरोबर नंबर्स इथले जे होते ते पण वेगवेगळे होते. त्यामुळे मी परत पॉवरकडे काही लक्ष दिलं नाही आणि फक्त इनिशियल नंबरसाठी सॉल्व्ह केलंय. ओके. मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम 25 एप्रिल. आपल्याला विचारलंय व्हॉल्यूम फॉर 56 ग्रॅम ऑफ डायनायट्रोजन. डायनायट्रोजन म्हटला की तो बनतो N2. N2 म्हटलं की त्याचं मास बनतं 28 ग्रॅम. अगेन गिवन मास घेतलं, गिवन मास आहे 56, त्याला डिवाइड केलं 28 ने, मला मोल्स मिळणार आहेत आणि काढायचं आहे व्हॉल्यूम. आता मोल्स वरून जेव्हा मला व्हॉल्यूम काढायचं असतं तेव्हा मी त्याला मल्टिप्लाय करतो बाय मोलार व्हॉल्यूम, ज्याची व्हॅल्यू असते 22.4 और 22.7 लिटर. सो नवीन कंडिशन असेल तर 22.7, जुन्या कंडिशननुसार 22.4. ऑप्शन बघता मला मल्टिप्लाय करावं लागणार आहे बाय 22.4. डिव्हिजिबल नंबर आहे 28, 56 एकाच टेबलमध्ये येतात. 26 2 28 2 इज 56. नाव 2 × 22.4 केलं, आन्सर बनणार आहे 44.8. नेक्स्ट क्वेश्चन 25 एप्रिलच्या मॉर्निंग शिफ्ट मधला. इथे विचारलेला आहे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन 1.6 ग्रॅम ऑफ मिथेन. बघा वरती इथे क्वेश्चन आत्ताच झाला होता आपला 3.2 ग्रॅम ऑफ मिथेनचा. सिमिलर अप्रोच मी इथे अप्लाय करणार. सिमिलर अप्रोच आता मी जास्त एक्सप्लेन नाही करत बसत इथे. 1.6 अपॉन 16 मोल्स, त्या मोल्सला 6 × 10⁻23 ने मल्टिप्लाय केलं, मॉलिक्युल्स आले आणि मिथेनला 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो 16 6 बघा नंबरच कॅन्सल होत आहेत, राहतोय 6. पण आता इथे जर तुम्ही बघाल, बघा लक्ष द्या, आता इथे 6.022 सगळीकडे आहे. सो आता मग मला पॉवरचे कॅल्क्युलेशन करावे लागत आहेत आणि मग ते जर केले तर हा बघा 1.6 आणि 16 हा येतोय 10 आणि हा 10 आणि हा 10 कॅन्सल. सो आन्सर राहणार आहे 6.022 × 10⁻23. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचे नंबर ऑफ मिलीमोल्स. मिलीमोल्स काढायचे फॉर 0.16 ग्रॅम ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड काय असतो? इट इज NaOH. आता सोडियम म्हटलं की त्याचं मास असतं 23, ऑक्सिजन आहे 16, हायड्रोजन आहे 1. सो याचा आन्सर बनणार आहे 40. मग आता माझ्याकडे मास आहे 0.16 गिवन मास, त्याला मी मोलार मास म्हणजे 40 ने डिवाइड केलं. आता काढायचं काय आहे तर मिलीमोल्स काढायचे, मोल्स नाही काढायचे. मग काय करावं लागेल मला? मिलीमोल्स काढायचे तर मी 10⁻³ ने मल्टिप्लाय करतो. करेक्ट, मिलीच्या प्रपोर्शनसाठी. मग 10⁻³ ने जर मल्टिप्लाय केलं तर हा बनेल आता 160/40
आणि 160 बाय 40 0 0 गेला 416 दॅट विल बी 4 millimoles. Moving to the next question. What is the number of moles present in 1 meter cube of any gas? कोणताही गॅस घ्या, त्याचे 1 मीटर क्यूब घेतलंय म्हणजे व्हॉल्यूम दिलंय, व्हॉल्यूम डिवायडेड बाय आपण घेतो 22.4 जुन्या कंडिशननुसार. हे बनतात आपले मोल्स, गिवन व्हॉल्यूम अपॉन मोलार व्हॉल्यूम. आता गिवन व्हॉल्यूम काय आहे तर 1 मीटर क्यूब. 1 मीटर क्यूब म्हणजेच काय तर इट इज 1000 डीएम क्यूब. मग 1000 डीएम क्यूब डिवायडेड बाय मला काय घ्यावं लागेल तर 22.4 डीएम क्यूब. 1000 ला तुम्ही 22.4 ने डिवाइड करताय. रफली मला आन्सर द्यायचंय, थोडी एक्झॅक्ट आन्सर द्यायचंय. तो अराउंड सॉल्व करायला गेलो तर मी 10/2 चा आन्सर जर काढलं तर ते 5 येतं. 10/2. आता ही व्हॅल्यू आहे 2.2, मग ते 5 पेक्षा मला कमी पाहिजे त्या नंबर्समध्ये. सो इथला जर नंबर तुम्ही बघाल तर 32 खूपच कमी होईल, 54 एक्सीड होईल, 28 अजून कमी होईल. सो इट विल बी 44.6. नेक्स्ट, अ गॅशियस मिक्सचर कंटेन O2 अँड CH4. त्यांचा मास रेशो गिवन आहे 1:4. ठीक आहे, 1:4 मास रेशो म्हणजे काय की O2चं मास समजा मी 1 घेतलं तर मला CH4चं मास 4 घ्यावं लागेल. O2चं मास मी 2 घेतलं तर CH4चं मास 8 घ्यावं लागेल. राईट, अशा फॉर्ममध्ये हा दिलेला क्वेश्चन आहे. नाव मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर मॉलिक्युल्सचा रेशो. मॉलिक्युल्सचा रेशो काढायचा आहे म्हणजेच मला मोल्सचा रेशो काढायचा आहे. हे तुम्हाला पटकन क्लिक झालं पाहिजे तिथे. तुम्ही म्हणाल असं का मॉलिक्युल्सचा रेशो आणि मोल्सचा रेशो असं का, तर बघा जो काही रेशो मोल्सचा असणार आहे तोच रेशो मॉलिक्युल्सचा आणि तोच रेशो व्हॉल्यूमचा. दिस इज द कंडिशन. फिक्स मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे. मोल्स टू नंबर जेव्हा जात आहे तेव्हा मी ॲव्होगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करतो, किंवा मी मोल्स पासून व्हॉल्यूमकडे जातोय तेव्हा मी मोलार व्हॉल्यूमने मल्टिप्लाय करतो. तर हे फिक्स नंबरने मल्टिप्लिकेशन असतं, त्यामुळे ह्या तिघांचा रेशो सेमच राहतो. मग आता माझ्याकडे रेशो मासचा आहे 1:4. तर मी काय करतो आता ह्याला डिव्हाइड करून टाकतो त्यांच्या मोलार मासने. ओके, रेशो मध्येच ठेवायचं आहे मला. तर मोलार मासने डिव्हाइड केलं. O2 आहे तर O2चा मोलार मास बनेल 32, CH4चा मोलार मास बनेल 16. राईट, आता ह्याला फक्त क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय तर इकडून इकडे शिफ्ट करू, ह्याला इकडे शिफ्ट करू. तर इट विल बी 16:4 into 32. ओके, 16 1 हा 32 जो आहे तो 32 2. सो इट विल बी 4 into 2 म्हणजेच काय 1:8. दॅट इज युअर ऑप्शन सी. नेक्स्ट बघूया आपण 22 एप्रिलच्याच इव्हिनिंग शिफ्टचा क्वेश्चन आहे. बघा ह्याच एका शिफ्टमध्ये मला तसे 2 क्वेश्चन दिसत आहेत. तर हा जो पहिला क्वेश्चन आहे तसं तर ह्या क्वेश्चनला मी स्टेट्स ऑफ मॅटर अंडर पण ट्रीट करू शकतो आणि ह्याला मी सम बेसिक कन्सेप्ट अंडर पण ट्रीट करू शकतो. त्यामुळे मे बी जेव्हा CETने तो पेपर सेट केला असेल तेव्हा कदाचित या क्वेश्चनला स्टेट्स ऑफ मॅटर पॉईंट ऑफ व्ह्यूने टाकलं असेल म्हणून 2-2 दिसत आहेत. एल्स यू कॅनॉट बी एक्सपेक्टिंग की 11th स्टँडर्डच्या लेसनमधून 2-2 क्वेश्चन्स येत आहेत. ओके, इथे बघा आता नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स इन 1 ml ऑफ वॉटर वेपर ॲट STP. वॉटर वेपर म्हणजे तो झाला आपला गॅस. आता तुम्ही कोणताही गॅस घ्या तर त्याचं व्हॉल्यूमला मला फक्त डिव्हाइड करायचं असतं मोलार व्हॉल्यूमने. आता 1 ml म्हणजेच काय तर ह्याला म्हणू आपण 10⁻³ लिटर डिवायडेड बाय 22.4 लिटर. ओके, आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे तर हे मोल्स आले. या मोल्सला आय हॅव टू मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर 6 × 10⁻23. मग आता मला फक्त ह्याचं सॉल्युशन सांगायचं आहे. 6 डिवायडेड बाय 22.4 आपण करतोय. ओके, तो 6/24 जर असेल तर त्याचा आन्सर बनतं 1/4 म्हणजे 0.25 येतं. मग आता तुम्ही बघू शकता की हा इथे नंबर आहे 24, मला इथे नंबर आहे 22.4.
तर ही व्हॅल्यू त्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. मग बघा 25 पेक्षा जास्तवाले नंबर, तर 25 पेक्षा जास्तवाला नंबर मला इथे एकच दिसतोय 2.69. सगळे नंबर वेगवेगळे होते, त्यामुळे मग मी परत पॉवर बघत नाही बसलो. ती मध्ये एका क्वेश्चनला आपण पॉवर बघितली होती. का बघितली होती? कारण तिथे सगळे नंबर सेम होते, त्यामुळे मग तिथे पॉवर बघावी लागली. इथे काही गरज नाहीये कारण सगळे नंबर वेगवेगळे आहेत. राईट? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा दोघेही सिमिलर टाईपचेच क्वेश्चन दिसत आहेत मला. हे 22 एप्रिलचा हा क्वेश्चन आहे मॉर्निंग शिफ्टचा, आणि 21 एप्रिलचा क्वेश्चन आहे इव्हिनिंग शिफ्टचा. असतात असे म्हणजे बऱ्यापैकी सिमिलर क्वेश्चन्स दिसू शकतात आपल्याला. 222 ग्रॅम, इथे पण 222 ग्रॅम अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड हा कंपाऊंड सांगितलाय. आता अनहायड्रस म्हणजे काय की वॉटर शिवाय, देर इज नो वॉटर, आणि कॅल्शियम क्लोराईड म्हणजे काय असणार आहे CaCl2. तर ह्याचं पहिलं मास मला काढावं लागेल, म्हणजे ते लागणारच आहे इथे. तो 40 प्लस 35.5 इंटू 2 घ्यावं लागेल. राईट, म्हणजे 40 प्लस हा बनेल 71, तर दॅट विल बी 111 ग्राम. म्हणजे बघा ह्या मास होऊन मला समजून गेला आता की एनिवे बघा आयन्स वगैरे कॅल्क्युलेट करायचे आहेत आपल्याला. तो 222 गिवन मास अपॉन 111 मोलार मास, हे झाले आपले 2 मोल्स. आता ह्या मोल पासून आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत पहिले मॉलिक्युल्स. सो दॅट विल बी 2 इंटू Na. आता ह्या एनएलाच मला असंच ठेवावं लागेल कारण ऑप्शनच त्या फॉर्मॅटमध्ये दिसत आहेत. पण हे काही आन्सर नाही आहे. आन्सर मला बघा पुढे काय करायचं आहे, तर नंबर ऑफ Cl मायनस, तुम्ही हा जर कंपाऊंड बघाल CaCl2, तर तिथून वी विल हॅव फॉर्मेशन ऑफ 2Cl मायनस. एक CaCl2 घेतला तर त्याच्यापासून एका CaCl2 पासून 2Cl मायनस बनणार आहे. म्हणून मग इथे काय करावं लागेल, ह्याला परत इंटू 2 करावं लागेल. सो 2 इंटू 2 दॅट विल बी 4 Na, आणि ते Ca2 प्लस साठी तो येऊन जाईल 2 Na, की सेम आहे ना. म्हणजे इथे तुम्ही जर बघाल एका CaCl2 पासून वी हॅव फॉर्मेशन ऑफ ओनली 1 Ca2 प्लस. ओके, चला नेक्स्ट बघूया आपण. 21 एप्रिलचाच क्वेश्चन आहे हा. नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन 0.448 लिटर ऑफ डायहायड्रोजन. परत गॅस दिलेला आहे, गिवन व्हॉल्यूम, त्याला मी फक्त डिवाइड करणार आहे 22.4 ने. बघा 448224 ते 2चा मल्टिप्लिकेशन आलं म्हणजे 2 वाल्या फॉर्ममध्ये आन्सर पाहिजे. तो इथे दिसतंय मला 0.02 मोल. काही जास्त वेळ खाणारा क्वेश्चन नव्हता हा. नेक्स्ट 20 एप्रिलच्या शिफ्टमधला क्वेश्चन आहे. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन 0.35 मोल ऑफ ग्लुकोज, अनदर कॉमन मॉलिक्यूल ज्याचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच असला पाहिजे, C6H12O6. तो एक मॉलिक्यूल घेतला आपण किंवा 1 मोल घेतला आपण, तर 1 मोल ग्लुकोजसाठी वी हॅव 6 मोल ऑफ कार्बन. मग 0.35 मोलसाठी काय असतील, तर 0.35 मोलसाठी इथे बनेल 0.35 इंटू 6 मोल. आणि मला नंबर ऑफ ॲटम्स काढायचे. सो नंबर ऑफ ॲटम्स काढायचे, त्यामुळे मोल्सवर थांबून चालणार नाही. त्या मोल्सला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 6 इंटू 10⁻23 ने. ओके, सो दॅट विल गिव्ह मी द आन्सर. 0.35 इंटू जर मी 6 केलं तर दॅट विल बी 2.1 है ना. 35 6 जा 210 वगैरे 210च येणार आहे. 2.1 इंटू 6 करायचे आता, तो 12 पॉईंट समथिंग. बघा 12 वाला नंबर इथे एकच दिसतोय, 1.264 इंटू 10⁻24. 20 एप्रिलचाच मॉर्निंग शिफ्टसाठी बघूया आपण आता. मास इन ग्राम्स फॉर 0.25 मोल ऑफ वॉटर. वॉटर अनदर कॉमन मॉलिक्यूल ज्याचा मॉलिक्युलर मास आणि फॉर्म्युला H2O 18 मास हे माहितीच असलं पाहिजे. सो 0.25 मोल गिवन मोल मल्टिप्लाइड बाय मोलार मास, एवढंच करायचं आहे. 0.25 इंटू 18, so that will be 4.5 ग्राम. नेक्स्ट 19 एप्रिलच्या शिफ्टमध्ये विचारलंय, फाइंड द मास ऑफ पोटॅशियम क्लोरेट
रिक्वायर्ड टू लिबरेट 5.6 dm³ ऑफ ऑक्सिजन गॅस, आणि मोलार मास पण त्यांनी आता इथे दिलेला आहे. आता KClO3 ची जर आपण रिएक्शन केली तर त्याच्यापासून विल अ फॉर्मेशन ऑफ KCl प्लस O2. तुम्हाला ही कुठे दिलेली आहे रिएक्शन, तर ही आपल्याला 11th स्टँडर्डच्या युनिट 1 मध्ये क्वेश्चनमध्ये दिसेल, एक्सरसाइजमध्ये दिसेल, मोस्टली युनिट नंबर 2 मध्ये पण आहे, आणि अपार्ट फ्रॉम दॅट ही आपल्याला पी ब्लॉकमध्ये पण दिसते. 12th स्टँडर्डच्या पी ब्लॉकमध्ये प्रिपरेशन ऑफ ऑक्सिजनमध्ये ही रिएक्शन दिसेल. सो ती वाली रिएक्शन. तर बॅलन्स वगैरे जर केलं, इथे 3 आहे आणि इथे 2 आहे, तर क्रॉस मल्टिप्लाय करून मी इथे घेतो 2 आणि इथे घेतो 3. राईट. नाव इथे 2 इंटू 122.5 ग्राम एवढं मास जेव्हा असेल त्यावेळेस इकडे 3 इंटू 22.4 हे एवढं व्हॉल्यूम असणार आहे. ठीक आहे. नाव इथे जेव्हा 5.6 असणार आहे, इथे जेव्हा 5.6 असेल त्यावेळेस इथे किती असेल, एक्स. तर हा एक्स आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि डिव्हिजनला घेऊन गेलो, तो एक्स विल बी 2 इंटू 122.5 मल्टिप्लाइड बाय 5.6. ह्याला डिव्हाइड करणार आपण 3 इंटू 22.4 ने. ओके. आता हे 5.6 22.4 इथे 4 बनतील, 2 आणि हा 4 हा 2 बनेल, तर 3 इंटू 2 6. 122.5 अपॉन 6, 120/6 केलं तर 20च्या आसपास असतं आन्सर. सो दिस विल बी 20.4 ग्राम. नाव लास्ट क्वेश्चन ऑफ PCM शिफ्ट 19th एप्रिलचा क्वेश्चन आहे, मॉर्निंग शिफ्ट मधला. विचारलंय 0.5 मोल ऑफ CO2 त्याचं व्हॉल्यूम. 1 मोल म्हटलं की 22.4. 1 मोलसाठी काय असणार आहे आन्सर, 22.4 लिटर. मग 0.5 मोल आहे, तो त्याच्यासाठी आन्सर बनेल 11.2. दॅट इज ऑप्शन बी. ओके. सो हा होता आपला सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या लेसनच्या PCM शिफ्ट मधला, MST CET 2025 त्याच्या सगळ्या PCM शिफ्ट मधले हे सगळे क्वेश्चन्स. त्याचं सॉल्युशन मी ट्राय केलं की थोडंसं शॉर्टमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. व्हेरी सिम्पल रिझन फॉर धिस इज की आपण CET एक्झाम देतोय, आणि CET एक्झाममध्ये वी आर सपोज टू सॉल्व धिस क्वेश्चन्स ॲट युअर मॅक्झिमम स्पीड. आता हा मॅक्झिमम स्पीड किती असला पाहिजे, तर 50 क्वेश्चन्स सॉल्व करायचे. अँड टू सॉल्व धिस 50 क्वेश्चन्स, इफ यू आर एमिंग फॉर रिअली गुड स्कोर, देन मॅक्झिमम टाइम 20 to 25 मिनिट्स आपल्याला स्पेंड करायचे. ओके. सो दॅट आपल्याला फिजिक्समध्ये चांगलं परफॉर्म करता येतं. केमिस्ट्रीसाठीचा रिक्वायर्ड टाइम आहे, त्याच्यामध्ये सॉल्व्ह झाले पाहिजे. त्यामुळे मग कसं पटापट सॉल्व्ह करायचं, थोडंफार अप्रॉक्सिमेशन वगैरे घेऊनच मी हे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. ओके. सो ऑल राईट, होपफुली तुम्हाला हे क्वेश्चन समजले असतील. इन केस इफ यू फाइंड एनी डाऊट देन कमेंट सेक्शनमध्ये तसा मेन्शन करू शकताय. अपार्ट फ्रॉम दॅट इथून पुढे आता आपण ही सिरीज कंटिन्यू करू, आणि 2025चे आय विल ट्राय की मी सगळेच्या सगळे लेसन मिनिमम टाईममध्ये कवर करतोय. सो थँक यू फॉर वॉचिंग अँड ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन. बाय बाय.